मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती हे केवळ एक शूर योद्धाच नव्हते, तर एक विद्वान, मुत्सद्दी आणि प्रजाहितलक्ष शासक होते. त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. जिजाऊने घडवलेल्या स्वराज्याच्या विचारांचे आणि संस्कारांचे प्रभाव त्यांच्यावर नक्कीच होते. सईबाईंच्या मृत्यूनंतर संभाजींचे संगोपन जिजाबाई यांनी केले. त्यांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले आणि त्यांना उत्तम शिक्षण दिले. जिजाबाईंनी संभाजी महाराजांना लहानपणापासूनच शस्त्रशास्त्रांचे ज्ञान दिले. त्यांना युद्धकलेचे, मुत्सद्दीगिरीचे आणि प्रशासनाचे शिक्षण दिले. जिजाबाईंनी संभाजी महाराजांना स्वराज्याचे महत्त्व समजावले आणि त्यांना शूर, कुशल शासक बनवले. जिजाबाईंच्या मार्गदर्शनामुळेच संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक बनू शकले. श्री शंभो शिवजातस्य रुद्राभ्यो भीमराजते यदंसस्य विनोदेशा वर्तते तस्योपरि. पुरंदराच्या तहाचे पालन करण्याचे वचन घेण्यासाठी संभाजींना मुघल साम्राज्याचे राजकीय वलीस म्हणून नेण्यात आले. नंतर ते त्यांच्या वडिलांसोबत आग्रा येथे गेले. तिथे दोघांनाही मुघल सम्राटाने नजरकैदेत ठेवले. मुघलांच्या नजरकैदेतून सुटणे अशक्य आहे हे महाराजांच्या लक्षात आले. या कैदेतून सुटण्यासाठी महाराजांनी एक युक्ती आखली. आपण हार मानली असे औरंगजेबाला भासवत आपण आजारी असल्याचे नाटक केले आणि शेवटची इच्छा म्हणून खळांचे पिटारे सैनिकांना भेट देण्याची विनंती औरंगजेबाकडे केली. ती विनंती औरंगजेबाने मान्यही केली. योजना आखली. दिवस ठरला. खूप दिवस फळांचे पिटारे पाठवणे चालूच होते आणि शिवरायांनी हार मानली असल्याचे समजून मुघल सैनिक बेसावध झाले. याचाच फायदा घेऊन शिवरायांनी आपल्या जागी हिरोजी फर्जंद यांना झोपवले आणि फळांच्या पेटाऱ्यातून बसून आग्रा येथून पलायन केले. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा. शिवाजी जो भी पंगा लेगा अल्लाह को प्यारा हो जाएगा. वाघ आणि मराठी सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण जर कोणी दिवस फाडल्याशिवाय सिंहाच्या चबड्यात घालून हात मोजीचा दात ही मर्द महाराजांची साथ. बुऱ्हाणपूरची लूट ही संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वपूर्ण घटना. ही लढाई 1680 मध्ये झाली. या लढाईत संभाजी महाराजांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले.
सिद्ध केलं की संभाजी महाराज एक कुशल प्रशासक आणि लढवय्ये होते.